श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या पतीची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा, कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीचं फूल पवित्रतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पाच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शनिवारी श्री हनुमाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते. सूर्यदेवाची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसा टिकून राहत नसेल, कायम चिडचिड, भांडणं होत असेल, कलह होत असेल, तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची आहे. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, जर तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे त्या जास्वंदीच्या पानावर लिहायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्यावर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची. आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली आहे ती पुन्हा एकदा बोलायची आहे आणि ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. आता जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो, जसं की ओम गणगणपते नमः, या मंत्राचा जप करायचा आहे. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. तसेच जी इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान तसेच 21 दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले 21 तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आणि या 3 वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा अर्पण करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर हे पान आणि दुर्वा अर्पण करायचे. तसेच जे 21 तांदळाचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण मंदिरामध्ये गणेश तत्व जे ते नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.